राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली। यावेळी अभिनेता महेश सोनावणे बोलताना म्हणाले की आपण शिवराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्म घेतलेले मावळे आहोत, त्यामुळे त्यांचे विचार आत्मसात करून जनहितांची कामे केल्यास शिवजयंती साजरी केल्याचं समाधान मिळेल। यावेळी छत्रपतींच्या प्रतिमेपुढे फुलांची आरस करून दीपोत्सव करत शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे नितीन वाघ, डॉक्टर राजेंद्र भवाळकर, दया सम्राट फाउंडेशनच्या विद्या हंडे देशमुख, शोभा बल्लाळ, रामचंद्र पोळेकर, सुरेश पोळेकर तसेच अशोक पाटील, देवेंद्र शूर, सुनील पवार, गणेश राऊत, संतोष कदम, राजेंद्र वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन दांगट पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश। आज खरं तर मी एका शूटिंग मध्ये होतो। अण्णा दांगट सरांनी फोन केला की अशी शिवजयंती आहे, यायचं आहे तुम्हाला। खरं तर तिथं माझं शूट चालू होतं, त्यामुळे अवघड होतं येणं, पण त्यातूनही मला वेळ मिळाला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजयंतीला मला वेळ मिळाला। मी खूप आनंदी झालो, कारण शूटिंगमध्ये एक वेगळंच झालं असतं, पण या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झाला। या ठिकाणी सजावटही खूप चांगली केली आहे। मागच्या वर्षी अशीच शिवजयंती मोठ्या स्वरूपात झालेली, पण यावर्षी कोरोनामुळे शिवजयंती जास्त मोठी आपल्याला करता येत नाही, पण आपण मूर्तीपूजन करून हे करू शकतो आणि सगळ्यांचे मी आभार मानतो। धन्यवाद। जय शिवराय। शिवाजी महाराज यांना या ठिकाणी वंदन करून आज या शिवजयंतीच्या निमित्ताने माझे मित्र महेश सोनावणे हे आपलं शूटिंगचं काम सोडून इथपर्यंत आले। त्याचबरोबर विद्याताई हंडे, शोभाताई बल्लाळ, कायम ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लागतं असे गणेशजी राऊत, डॉक्टर भवाळकर, मी उपस्थित सर्व या सर्वांचं मी अभिनंदन करेन। कारण ज्यावेळेला आम्ही कार्यक्रम ठेवतो त्यावेळेला यांना निरोप दिलं की सर्वजण अतिशय तन मन धन ठेवून या ठिकाणी येतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात। तसंच या परिसरामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, त्यामुळे आपली काही कर्तव्य आहे जनतेप्रती ती आपण सर्वजण पार पाडत असतो। ती कायमस्वरूपी आपल्याला पार पाडण्यासाठी आपल्याला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज आई जगदंबेने आपल्याला शक्ती द्यावी एवढीच मी या ठिकाणी प्रार्थना करेन। जय हिंद, जय भारत। राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे। खरं म्हटलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज हा उत्सव या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे। आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाची दुसरी लाटेचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते। त्याचा पुणे शहरामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दिसून येतोय आणि असे असतानाही आज राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी मी पाहतो की सातत्याने आठवड्याला एक ना एक उपक्रम या ठिकाणी सतत चालू असतो। अण्णांचा जो दृष्टिकोन आहे हा समाजाप्रती अतिशय चांगला आहे। सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये हे मंडळ कायम कार्यतत्पर असतं आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते हे या ठिकाणी एकत्र येऊन असे उपक्रम करण्यामध्ये सतत सहभागी होत असतो। आज या ठिकाणी सकाळी रक्तदान शिबिर झालं। गेल्या 8-15 दिवसातलं मला वाटतं दुसरं रक्तदान शिबिर आहे की आज खरं पाहिलं तर आज कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर रक्ताची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। आज आरोग्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनी आवाहन केलेले आहे की रक्ताची तुटवडा भासत आहे, तर रक्तदान शिबिराचं आयोजन करा आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी कदम साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असेल, त्यांनी आज शिवजयंतीचा हा मुहूर्त साधून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। आज राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सवाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी फुलांची छोटीशी सजावट, अतिशय चांगली अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय छोट्या पद्धतीने हा उपक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवला, त्याबद्दल अण्णांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि एक दिशा देण्याचं चांगलं काम अण्णा या ठिकाणी सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांना करत असतात। असंच काम अण्णांनी यापुढे चालू ठेवावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळातर्फे आज शिवजयंती उत्सव जो आपण अतिशय अल्प उपस्थितीमध्ये साजरा करतोय याची खरं सांगायचं तर खंत वाटते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे दुसरा आत्ता नक्कीच पर्याय नाही।
शिवाजी महाराजांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे असणारे असंख्य आपण सगळे जी मंडळी आहोत, मावळे या स्वरूपात काम करणारे, यांना सगळ्यांना उत्साहाने काम करण्याची भरपूर संधी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला आलेली आहे. कारण आपण सामाजिक जे काही ऋण लागतो ते साजरं करण्यासाठी आजच माझ्या माहितीप्रमाणे एक रक्तदान शिबिराचं पण आयोजन आपण कदम साहेबांच्या माध्यमातून घेतलं होतं आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. अशा स्वरूपाचे अनेक सामाजिक उपक्रम आमचे सन्मित अण्णा उर्फ हरिश्चंद्र दांगटजी जे सादर करत असतात त्याचं खरं सांगायचं मनापासून भरभरून कौतुक करायला पाहिजे. कारण असं व्यक्तिमत्व आमच्या परिसरात आहे हे आमच्यासाठी खूप मोठं आधाराचं आणि अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल बोलू एवढं कमी आहे, परंतु ते म्हणतील कदाचित की शिवाजी महाराजांबद्दल बोलायला सांगितलं, माझ्याबद्दल का बोलत आहे. पण आमच्या या परिसरातल्या आमच्यासाठी ते शिवाजी महाराजच आहेत असं म्हणायला हरकत नाही. आम्ही सगळे मावळे आहोत. आम्ही त्यांना फक्त त्यांनी हाक मारावी, आम्ही त्यांना सांगा त्या लढाईला त्यांच्यावर तयार असणार आहोत. मगाशी ते म्हणले मला की हे आमचे पाठीराखे आहेत किंवा आमचे मार्गदर्शक आहेत. तर मार्गदर्शक वगैरे असं नाही, ते मार्ग दाखवतात. त्या मार्गावर आम्ही सगळे मावळे चालत असतो असं म्हणायला हरकत नाही. व्यक्त केलेलेच आहेत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे एवढंच बोलेल. आणि आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त जे काही कार्य माजी नगरसेवक हरिश्चंद्र अण्णा दांगट पाटील यांनी केलेलं आहे आणि सर्वांना सोबत घेऊन बरोबर घेऊन, इथे ना जात आहे ना पात आहे, इथे फक्त छत्रपतींची मात आहे. आणि हा महाराष्ट्राच्या मातीवरती जन्माला आलेले हे मावळे एक दिवस कोरोनावरतीही मात करतील असा माझा या दिवशी सर्वांना संदेश आहे. जय महाराष्ट्र. उत्सव समितीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय साध्या, सुंदर आणि सुबक फुलांची सजावट करून साजरी केली. त्याबद्दल प्रथमतः मी आमच्या भागातील माजी नगरसेवक माननीय हरिश्चंद्रजी दांगट पाटील यांचं आभार मानते आणि इतक्या छान उपक्रमासाठी आम्हाला त्यांनी आमंत्रण दिलं त्याबद्दल पण त्यांचं धन्यवाद मानते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही गोष्टीची जरी वडगाव धायरी या परिसरामध्ये कोणत्याही गरजूंना जर गरज लागली आणि अण्णांना जर त्याची माहिती मिळाली तर अण्णा तळागाळातील लोकांपासून ते वरिष्ठांपर्यंत त्यांची विचारपूस करून अतिशय चांगलं सहकार्य करून काम करतात आणि हाच वसा त्यांनी पुढे चालवलेला आहे. आणि त्यांचा एक आदर्श असा घेण्यासारखा आहे की ते कुठलंही काम सांगितलं तरी कुठल्याही पक्षाचा, नेत्याचा किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रातला कुठला प्रश्न आहे हे बघत नाही. तो माझ्याकडे माणूस आलेला आहे, माझं आहे आणि मी ते काम करणार आहे, माझं कर्तव्य आहे असं समजून जे काम करतात त्याबद्दल त्यांच्याविषयी आदर हा अतिशय वाटतो. आणि आमच्या सिंहगड रोडवरील ह्याच्यामध्ये एक शिवाजी महाराजांच्या बरोबरीने काम करणारे किंवा शिवाजी महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजांचा वसा वडगाव धारीमध्ये चालवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मी आज अण्णा दांगट यांचं खरंच मनापासून आभार मानते आणि इतका छान कार्यक्रम आयोजन केला त्याबद्दल धन्यवाद देते. माता जिजाऊ नवरात्र उत्सव या मंडळाने आम्हाला इथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इथे पाहुणे म्हणून बोलवलं. आम्हाला जो अण्णांचा हातभार आहे आमच्यावर, अण्णा नेहमीच आम्हाला एक मार्गदर्शक ठरणार आहे आणि आमच्या पाठीवर हात नेहमीच राहणार आहे अण्णांचा आणि राहतोय. त्यांच्याकडनं आम्हाला एक उन्नती मिळते की काहीतरी करून दाखवावं यांच्यासारखं आणि पुढे जाऊन अण्णांचा वसा नेहमी आम्ही चालू, त्यांचं नाव घेऊन, त्यांचा आदर्श घेऊन. नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.